हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. रंगपंचमीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. सकाळीच चालू आहे पिलायले चारा टाकणं, कारण पिलं करून राहिली. पिलायला चारा नसतं टाकत मी कधी, पण आज टाकू राहिली. ती वळवू राहिली कारण की त्याच्या मायची आठवण. आणि या बारक्या पिलायला चारा बांधून घेतला. तर चारा लय बारीक बारीक आहे, बघायतातला असेल तो आवी. बांधता येत नाही ना, काहीच नाही. खाली टाकलं तर त्याला खाता येत नाही. बाहेरचे सगळे कामं झाले आता. आणि आता करायचं आहे मला ब्रश. आणि आज रंगपंचमी आहे, तर आमच्या इकडे कधी रंग कोणी खेळत नाही. लहान लहान लेकराची चिलबिल. चिवताई शांत शांत आहे, काही चिव करून नाही राहिल्या. बाहेरचे कामं तर झाले सगळे, पण घरात सगळा पसाराच आहे, अजून गोधडायचा. तेवढा पसारा काढून घेतो मी. पहिले चिवताईले देतो टाकून, म्हणजे त्याला चिव करायचं काम नाही. वरच्या वर टाकलं की ना असा जनावराला जीव लावला. आणि जनावर का कालच्या सारखं दगावलं. कालही जीव तुटते. काल तर मी जेवली नाही, झोपही नाही आहे, का काही गमही नाही, काहीच नाही. आज तिच्या लेकरायला नाही गमू राहिलं. पाहिलं की मला कल्ला करतात. आता मी काय करू, कुठून आणू त्याची माय. तर त्याला चारेत गुतवलं मी जरासं. असं म्हणतात तर तिसऱ्या दिवशी त्याला पाण्यात त्याची माय दिसते. तर आजचा दुसरा दिवस, उद्याचा आहे तिसरा दिवस. चला तर मग मी घेतो आता एवढा पसारा आवरून घरातला. पाठ नाही पण बाहेर मी, कारण का आज मला स्वयंपाक करायचं काम नाही. रोजच स्वयंपाक करतो मी, रोजच फेकून देऊ राहिली, भूकच नाही लागू राहिली. तर आज असं ठरवलं का जेव्हा भूक लागेल ना तेव्हाच स्वयंपाक करायचा. म्हणून आज किचन जवळ गेली, म्हणून आज गॅस जवळ गेलीच नाही मी. सकाळी चहा पाणी चहा राहिला अजून, फक्त साखर पाणी पिऊन घेतलं. आता एवढं मशीनचा पाठ नाही तर मी बाहेर, कारण की याला करायचं आहे दुरुस्त. ते बी तेल पाणी देऊन. आता होते का नाही होत दुरुस्त, मी दाखवतच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. बकरायला पाणी पाजून घेतलं आणि तिला बी पाजून घेतले. आज सकाळी सगळं बकरायचाच कार्यक्रम केला मी. आणि मशीन आणली होती बाहेर. तर मशीन तर बाहेर आणली, उन्हात ठेवून हिला काही फायदा नाही, कारण की हिला ऑइलच द्यायला नाही. ही आमची मशीन सगळी खोलखाल करून साफसूफ करून ठेवली. आता डबल तिला जोडायचं आहे आणि ऑइल द्यायचं आहे. आता ऑइल सांगायला लागेल तेव्हा ऑइल द्यायला लागेल मशीनला. तशी तर साफसूफ करून ठेवली मी. आणि तशी कपडे मी शिवत नाही, तरी बी दरवर्षी तिला साफसूफ करून ठेवतो. सगळं बकरायचं चारा पाणी केलं. आता बकरा फक्त सोडायचंच काम आहे. आणि आता घेतो मी चहा पिऊन. आता तुम्ही म्हणसान एवढा उशिरा चहा खाऊन, तर माझी तब्येत जराशी कालपासून खराब आहे. ना भाकर जाऊ राहिलं, ना पाणी प्यावट राहिलं, ना चहा प्यावट राहिलं. आता बकरायचं चारा पाणी झालं तर म्हटलं चहा घ्यावं पिऊन, तर चहा घेतो आता पिऊन. चहा पिऊन घेतो आता. स्वयंपाक तर काही आज करत नाही मी, कारण स्वयंपाक करायचं काही नाही, मुलंही नाही आणि तब्येतही खराब वाटू राहिली जराशी. पहिले चहा पिऊन घेतो. जराशी म्हणजे लयच आहे, कारण का जेवण नाही धकू राहिलं. जेवण करून का फायदा. का चुरी काढल्याच्या आणि तब्येत खराब झाली का काय माहित. लय असं कसं तरी होऊ राहिलं, जमल्यासारखं नाही होऊ राहिलं. आणि साबुदाणा घेतो, भिजवतो जरासा. कारण जे भूक लागली का मग साबुदाणा पटकन करून खाल्ला जातो. तसा रात्रीच भिजू टाकायला पाहिजे होता, पण आता टाकतो सकाळी. कारण बकरा सोडून दिल्यावर लंगडूचं चारा पाणी केल्यावर मी टाकणार जरासं आंग. का मला उभं नाही म्हणजे राहावं राहिलं, फक्त झोपावं राहिलं, डोळेच लागू राहिले फक्त. एवढा साबुदाणा टाकतो आता भिजत. चहा तर ठेवला, चहा पिऊन घेतो आणि पसारा नेऊन ठेवतो बाहेर. आणि तुमच्या माहितीसाठी दाखवून देतो का, हे पा भाज्या सगळ्या लावल्या मॅडवर आले. आणि आज स्वयंपाक आहे. 2 पोळ्या आहेत. काल 3 पोळ्या टाकल्या होत्या, त्यातली अर्धीच पोळी खाल्ली मी. आणखी 2 पोळ्या बाकीच आहेत अजून. आणि हे एक ब्रेड आहे, हे एक ब्रेड खाऊन घेतो आता सध्या मी.
एवढा स्वयंपाक जर निरा करून ढोरायलाच लावला तर मेहनतही वाया जाते, जे आपण आणतो घरात तेही वाया जाते. त्यासाठी आता साबुदाणा टाकतो जरासा भिजत, भूक लागली का मग करून खाता येते. आणि डाळ भिजत टाकली होती बेसन करायला, सोली डाळ तर संपली, टकराची डाळ होती. बेसन करायला नाही तशी बैलाला लावायला टाकली होती, कारण बैलाला ऊन लागलं होतं म्हणून बैलाला टाकली. मग तर बेसन करायला टाकली, पण आज काही स्वयंपाकाचा मूळ नाही आणि स्वयंपाक मी काही करत नाही. चहा शिजवायला मस्त चहा पिऊन घेतो, बकऱ्या सोडून देतो, गहू महाराजचं चारा पाणी करतो. बस आजचे झाले माझे काम. चला बकऱ्या दिल्या आता सोडून. बकऱ्या सोडून दिल्यावर करायला लागते लंगडूचं चारा पाणी आणि बकऱ्याचा पसारा. तरी 12 वाजेलो काही शांतता नाही, जीव आली. कुठं टाकतो त्याला पहिले आणि पाणी पाजून घेतो. तर एवढा चमकू राहिलं का लय मरणाचा. मी बाहेर गेली की पिलायला तर एवढा हे येते का लय. हे पा ऊन बाहेरचं सडकवर तर एवढं चमकते का लय. आज तर कोणा बाहेरचं शेण बी नाही लोटलं, तसंच आहे सगळं शेण पडेल. लंगडू महाराजले तर सोयाबीनचं कुटार आहे, मी आता आणलं तुरीचं. काय गं मारशीन तू बी शेण, तू काही खरं नाही. काय आता दिवसभर त्याचं चारा आणि पाणी एकदा केलं का मग घोर नाही, रोजच करावं लागते. एकदा काय ऊन तपव का उन्हाचा बाप तपव, लंगडू महाराजले चारा पाणी म्हणजे चारा पाणी करावंच लागते, कारण की तोही बी उन्हातच बांधेल असते. काय तुमचं शेण भरून घेतो पहिले, मग काढतो झाडू. ती शेण अलग, तिकडे शेण अलग, तिकडे मस्त सावली आहे आणि इकडे तर एवढं ऊन तर पुरायला चाललंय. सगळं चारा पाणी झालं लंगडू महाराजचं. बाहेरचं झाडू नाही काढलं, शेणही काढलं आणि आता मी टाकतो आंग, म्हणजे करतो जरासा आराम. मला लय चक्कर येऊ राहिले असे. असंच होते, मला तब्येत खराब होते, पण काय होते हे समजत नाही. लय जास्त झालं का मग समजते. त्या बकरीच्या टेन्शनानं माझी तब्येत एवढी खराब झाली कालय. चला मग मी करतो जरासा आराम. आता खात पीत काहीच नाही. आत्ता उठली मी झोपेतून, अंग अजून गरमच आहे आणि आता भूक लागली. स्वयंपाक तर काही करेल नाही, साबुदाणा भिजू घालेला आहे. साबुदाण्याची खिचडी करतो आता मस्त. पहिले शेंगदाणे आणतो आणि साबुदाणा चांगला भिजला पा. एवढा उशिरा उठले मी. चाकू बिकू काही घेतला नाही. आता अशा पराठ्यानंच मी इथे करतो. मस्त असा गेला झाऱ्यानंच पोळ्या गरम, पोळ्या म्हणतो झाऱ्यानंच गेल्या मिरच्या गरम. लागेल कारण सांबार कापा लागेल तर मग चाकू तर लागेलच. आवडते हिरवा सांबार, बाकी काही नसलं तर चालते. साबुदाणा एवढा भिजला का लय, याच्यात मीठ टाकतो आता थोडस. याच्यात टाकायचे शेंगदाण्याचं कूट, वरून सांबार टाकला का एक नंबर. एवढी घाई झाली म्हणजे खायची की चहा होऊ द्यायला टाइम नाही. गरम गरम एकदम मस्त लागते साबुदाण्याची खिचडी.